नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयश्री गजानन भुसारी. माझा टोकन क्रमांक 99 आहे. माझा विषय आहे महिलांवर होणारे अत्याचार व उपाय. बघा, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. ऐकायला किती छान वाटते ना, आणि खूप अभिमानही वाटतो ऐकल्यावर. परंतु आज त्याच नारीच्या आणि त्याच महिलांवरती बरेचसे अत्याचार आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. बघा, अत्याचार ही काही नवीन गोष्ट नाही आहे. हे तर पुरातन काळापासून चालू आलेल्या याच्यानुसार आहे. परंतु आज त्याच अत्याचारांचं जे प्रमाण आहे, महिलांवरती होणारे जे अत्याचारांचं प्रमाण आहे, हे कुठेतरी दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि आधीच्या काळातही हे अत्याचार होते, परंतु कुठेतरी थोर पुरुषांनी याचा जो अन्याय आहे महिलांविरुद्ध होणारा, या अन्यायाविरुद्ध लढा उठवून त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिले होते. आणि आपल्याला त्या स्वातंत्र्यामुळे आज शिक्षणाचे स्वातंत्र्य होते. आणि आज म्हणूनच थोड्याफार ज्या महिला आहेत त्या त्यांच्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्ववान कामगिरी ज्या आहेत त्या आज करून दाखवत आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज त्या काम करत आहेत. परंतु सर्व महिला हे नाही करू शकत आहेत, कारण कुठेतरी कोणत्या तरी भागामध्ये आज अजूनही महिलांवर अत्याचार हे होत आहेत. आणि म्हणूनच आज आपल्याला ही सर्व जागरूकता निर्माण करण्याचं जे काम आहे याची गरज पडली आहे. अत्याचार म्हणजे फक्त शारीरिक किंवा एखादा अत्याचार जर दिसत असेल तर तोच म्हणजे अत्याचार नव्हे, तर कुठेतरी मानसिक अत्याचार होत आहे. अशा प्रकारचे बरेच अत्याचार दिवसेंदिवस व्यक्तीबरोबर किंवा एका महिलांबरोबर होत असतात, जे आपल्याला दिसत सुद्धा नाहीत किंवा जाणवत सुद्धा नाहीत. आणि ते ज्याच्यावर होतात त्यालाच ते जाणवतात आणि त्याची वेदना त्यालाच कळते. तर अशा भरपूर अत्याचार आहेत. याच्यामध्ये आपण जर अत्याचारांची यादी मांडायला गेलो तर आपल्याला वेळही अपूर्ण पडेल, कारण अत्याचार हे न संपणारे अत्याचार असतात महिलांवरती. आणि तरीही ती त्या सर्व अत्याचारांना सहन करून ऑलराऊंडर सर्व कामं करत राहते. त्या स्त्री शक्तीला खरोखर आपला सलाम आहे. परंतु आता बस झालं, हे अत्याचार तिने सहन करायला नको हवेत. आता कोणते अत्याचार आहेत तर बघा, एखादी स्त्री जन्माला येते किंवा एखादं मूल जन्माला येते तेव्हा वंशाचा दिवा जर तो नसला तर तिथे त्याची हत्या केली जाते. स्त्री भ्रूण हत्या एक अत्याचार. थोडी मोठी झाल्यानंतर कुठेतरी तिच्यावरती स्वतःच्याच नातेवाईकांकडनं किंवा शेजाऱ्यांकडनं किंवा इतर व्यक्तीकडनं तिच्यावरती वाईट नजरा जातात आणि तिथून बलात्कार होतो, एक अत्याचार. अशा प्रकारचे अनेक अत्याचार तिच्यावर घडत असतात. लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत स्वतःच्या मर्जीने तिला वागता येत नाही, इतरांच्या मर्जीनुसार आणि आईवडिलांच्या मर्जीनुसार किंवा आईवडिलांची मान राखण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी तिला स्वतःच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या माराव्या लागतात कुठेतरी, कारण आपल्या समाजाचा विचार इतके वाईट आहेत त्याच्यामुळे. आणि हेच एवढंच नव्हे तर थोडीफार मोठी झाल्यानंतर जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहण्याची वेळ येते तेव्हा कुठेतरी तिला हवं तसं शिक्षण दिलं जात नाही, म्हणजे शैक्षणिक अत्याचार सुद्धा तिच्यावर केला जातो. लग्नाच्या वेळी हुंडा मागितला जातो, हुंडेबळी केली जाते, हिंसात्मक अत्याचार केला जातो किंवा कुठलीही मारहाणी तिला केली जाते. तर अशा प्रकारचे ही अत्याचार एका महिलेवर होत राहतात. याच एवढंच नव्हे तर मोठे झाल्यानंतर लग्नाच्या नंतरही सुद्धा तिला जेव्हा ती वृद्ध होते, एक म्हातारी व्यक्ती होते, तेव्हा कुठेतरी आपण अशाही केसेस ऐकतो की एक म्हातारी आजीबाई जिचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आहे, अशा व्यक्तीवर सुद्धा, अशा महिलेवर सुद्धा अत्याचार आणि बलात्काराचं प्रकरण आपण ऐकण्यात आलेलं आहे. आता बघा, मग 8 वर्षाच्या मुलीपासून तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत आज महिलेवर अत्याचार होत आहे. म्हणजे कुठेतरी आज आपली विचारशक्ती आणि आपले विचार जे आहेत ते कमी पडत आहेत किंवा आपल्या शिक्षणानुसार आपले विचार हे मागासवर्गीय होत चालले आहेत. शिक्षण कितीही उच्च असलं तरी विचारही आपले तेवढेच उच्च हवेत. आणि हे इत्यादी जे अत्याचार आहेत हे थांबवण्याची आज आपल्याला गरज आहे. पण आता या अत्याचारांवरती काही उपाय आहे का? हो, नक्कीच काहीतरी उपाय असेलच आणि आहेच. पण आता या उपायामध्ये काय, आपण कितीही काही केलं तरी म्हणतात ना, जो अत्याचार ज्याच्यावर होतो तोच सर्वात मोठं याच्यावरती एक पाऊल उचलू शकतो. कारण अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. आणि म्हणूनच महिलांनी यातील कोणताही अत्याचार सहन करू नये. कारण स्वतःवरती जशाप्रमाणे आपण इतरांची मर्जी राखतो तसंच स्वतःबद्दलही त्यांनी काहीतरी एक अभिमान बाळगायला हवा की नाही, मला माझ्या पायावरती उभं राहायचं आहे आणि मला स्वतः माझं संरक्षण करायचं आहे. कारण आज कुठेतरी हे सर्व अत्याचार याच गोष्टीमुळे होत आहेत की महिला तिच्या बाबतीत जागरूक नाही आहे. तर त्याच महिलेला आपल्याला जागरूक करायचं आहे. तर आता उपाय म्हणजे काय, तर सर्वात प्रथम मी असं नाही म्हणणार की सर्वांचे विचार बदलवायला हवेत,
प्रत्येकाने प्रत्येकाचे विचार बदलवायचे, स्वतःने स्वतःचे विचार बदलवायचे. मी आज माझे विचार बदलले आहेत आणि सर्वांसमोर ते मांडत आहे. तशाच प्रकारे आपणही एक निर्णय घ्यायला हवा की आज मी एक निर्णय घेते की महिलांबाबतीत फक्त माझीच आई बहीण नाही तर इतरांच्या आई बहिणींनाही मी सन्मानानेच बघेल आणि तेवढ्याच जेवढ्या आदराने मी माझ्या आई बहिणींना बघते तेवढ्याच इतरांच्या सुद्धा बघेल. अशा प्रकारचा विचार प्रत्येक पुरुषाने करायला हवा आणि प्रत्येक स्त्रियांनी स्वतःबद्दल एक विचार करायला हवा. अशा प्रकारचे जर विचार स्वतःमध्ये अशा प्रकारची वैचारिक बदलाव जर आपण आणले तर नक्कीच कुठेतरी सर्वांचे विचार बदलतील. कारण स्वतः बदललं म्हणजे सर्व जग बदलून हळूहळू सर्व जग बदलते. पण जर तुम्ही संपूर्ण जगाला बदलवायला जासाल तर मात्र तुम्ही कुठेतरी मागे पडसाल. त्याच्यामुळे सर्वात प्रथम सर्वांनी सर्वाचे स्वतःचे विचार बदलवायचे. यानंतर दुसरा उपाय म्हणजे काय, तर दुसरा उपाय म्हणजे ज्या महिला आहेत ना ज्यांच्यावर हे अन्याय आणि अत्याचार होतात त्या महिलांनी सजग आणि जागरूक राहायला हवं. त्यांनी ठरवायला हवं की माझ्यावरील अत्याचार मी आता होऊ देणार नाही, बस झाला, आता मी अत्याचार सहन करणार नाही. आणि त्यांनी या विरुद्ध स्वतःमध्येही बदल घडवायला हवेत आणि इतरांनाही शिकवायला हवं. ज्या मुली आज लहान आहेत त्यांच्यावर सुद्धा जसे त्यांचे आई वडील इतर गोष्टींबाबतीत त्यांना सांगत राहतात, रूढी चाली परंपरा ज्या गोष्टी असतात चूल आणि मूल जे सर्व शिकवत राहतात मुलींना, तशाच प्रकारे प्रत्येक आई वडिलांनी शिकवलं पाहिजे की माझी मुलगी एक जिजाऊ माता आणि एक झाशीची राणी कशी बनेल, त्यांच्यामधील गुण कसे होते तसे माझ्या मुलीमध्ये सुद्धा मी लहानपणापासून बिंबवले पाहिजेत. अशा प्रकारे प्रत्येक आई वडिलांनी एक असा विचार केला पाहिजे. याचबरोबर प्रत्येक कोणतंही संरक्षण आरक्षण महिलांना न देता त्याच्याऐवजी जर प्रत्येक शाळेमध्ये, ती शाळा इंग्रजी असो वा मराठी असो वा झेडपी असो वा कोणतीही शाळा असो, एक तरी तासिका रोजची स्वतःच्या संरक्षणाबाबतीत मुलींच्या जागरूकतेबाबतीत तिथे असायला हवी, जेणेकरून लहानपणापासूनच मुलींच्या मनात स्वतःच्या संरक्षणाबद्दल एक नवीन उमेद तयार होईल आणि त्याप्रमाणे तिला ते आवड राहील आणि ती स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकेल. लहान असो किंवा मोठी असो ती तिच्या पायावर नक्की उभे राहू शकेल आणि स्वतःचे निर्णय ती स्वतः घेऊ शकेल. अशा प्रकारे आपण महिलांना जागरूक बनवू शकतो आणि त्यांच्यावरती होणारे अत्याचार जे आहेत ते आपण थांबवू शकतो. कारण एका जिजाऊ माताने एक एवढा शुभा घडवले. तशाच प्रकारे आज प्रत्येक महिला आणि प्रत्येक घरोघरात प्रत्येक महिला जी आहे ही कोणाला ना कोणाला घडवत राहते आणि जे थोर पुरुष होऊन गेले आहेत यामागेही प्रत्येक स्त्रीचाच हात आहे. त्याच्यामुळे स्त्रींनी इतरांना जसं घडवलं आहे तसंच तिने स्वतःलाही घडवायला हवं, एवढे माझे मत आहे. त्याचबरोबर मी एवढंच सांगू इच्छिते की आजची स्त्री जी आहे ही अबला नसून सबला आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी तरी तिने लढायला हवं आणि ज्या दिवशी एक स्त्री संपूर्णपणे स्वतःबद्दल विचार करून स्वतःचा लढा देण्यात जर ती समर्थ झाली तर बलात्कार, हिंसाचार, हुंडा प्रकार अशा प्रकारचा कुठलाही अत्याचार एका महिलेवर होणार नाही आणि हळूहळू हे सर्व प्रमाण कमी होईल आणि झाशीच्या राणीप्रमाणे सर्व स्त्रिया आज समाजामध्ये रात्र असो किंवा दिवस असो मुक्तपणे संचार करू शकतील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.